Hari Om. Sit straight, close your eyes, focus on your breathing. Shri Ganeshaya Namaha. Shri Saraswatyai Namaha. Shri Gurubhyo Namaha. Slowly open your eyes. Om Namo Jiyadya Veda Pratipadya Jaya Jaya Swasamvedya Atmarupa Deva Tuchi Ganeshu Sakalartha Mati Prakashu Mani Nivrittidasu Avadhari Zoji Om. ओके, तर आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विभाग योग किंवा पुरुष प्रकृती विवेक योग, प्रकृती पुरुष विवेक योग. तर कालपर्यंत वेगवेगळ्या स्कूल ऑफ थॉट्सची मतं मांडली गेली, राईट. आता श्रीकृष्ण म्हणतात, थांब मी सांगतो तुला क्षेत्र म्हणजे काय. ओके, तरी महाभूत पंचकू आणि अहंकारू एकू बुद्धी अव्यक्तू दशकू इंद्रियांचा आणि काही एकू विषयांचा दशकू सुख दुःख द्वेषू संघात इच्छा आणि चैतन्य आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची. आता महाभूते कवणे कवण विषयो कैसी करणे हे वेगळालेपणे एकैके एकैक सांगो. तुम्ही आय थिंक 8व्या अध्यायामध्ये कसे 7 प्रश्न विचारले होते. आदिभूत काय, आदिदैव काय, आदि कर्म म्हणजे काय,
ब्रह्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, तर त्या आणि मग नंतर एक्सप्लेन केलं होतं. तसंच आता त्याने म्हणले की पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिय आणि इच्छा, चेतना, धृती, ह्या सगळ्या गोष्टी मिळून ह्याचा संघ म्हणजे क्षेत्र व्यक्ती. आता हे वेगवेगळं करून मी सांगतो, एक्सप्लेन करतो. ओके, पहिलं काय, महाभूत पंचभूत बघूया. तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझ, सांगितली भुज महाभूते पाच. तुम्हाला तर ते पाठ झालं असेल. पृथ्वी अर्थ, आप वॉटर, तेज फायर, वायू एअर, व्योम इथं, राईट. 5 तत्व, महाभूत 5 आहे. आणि जागा आणि जागतिया दशे, स्वप्न लपाले असे ना तरी अंवसे चंद्रगुडू. नाना अप्रौढ बाळकी, तारुण्य राहे थोकी, कान फुलता कळकी, आमोदू जैसा, किंबहुना काष्टी, वन्ही जेवी किरीटी, तेवी प्रकृतीच्या पोटी, गोप्युजो असे, जैसा ज्वर धातू गतू, अपथ्यांचे मिश पाहातू, मग जालिया आतू, बाहेरी व्यापी. ओके, तर तुम्हाला 5 महाभूत सांगितले आणि नंतर हे एक्झाम्पल्स दिलेत आणि हे 2 लाईनी इट विल कव्हर इट. म्हणून मी लिहितो, तैसा पाचाही गाठी पडे, जै देहाकारू उघडे, तै नाचवी चहूकडे, तो अहंकारू गा. ओके, आता त्यांनी काय सांगितलं की हे 5 महाभूत आहेत, बरोबर आहे. नेक्स्ट वन इज अहंकार, राईट. तर त्याच्या आधी ही गिव्स कसं आहे तो अहंकार. जसं जागतीये दशे स्वप्न लपाले असे, जागीपणी जसं स्वप्न अनमॅनिफेस्टेड फेज मध्ये असतं, लपलेलं असतं, किंवा ना तरी अमावासे चंद्रगुडू, अमावस्याला चंद्र असतो पण दिसत नाही. नाना अप्रौढ बाळकी, तारुण्य राहे थोकी, जसं लहान बाळ असतं पण त्याच्यामध्येच तारुण्य भरलेलं असतं, तो नंतर ते मॅनिफेस्ट होतं. कान फुलता कळी अमोदू जैसा, किंवा एखाद्या कळीमध्ये वास असतो पण तो फुलल्याशिवाय ते दिसत नाही. किंबहुना काष्टी वन्ही जेवी किरीटी, जसं काय लाकडामध्ये आग असतेच आधीपासून, तेवी प्रकृतीच्या पोटी गोप्यू जो असे. त्यामुळे या प्रकृतीच्या पोटी गोप्यू सिक्रेटली असतो कोण, अहंकार. तो 5ही गाठी पडे, जै देहाकारू उघडे. हे 5 महाभूत जेव्हा येतात तेव्हा देहाकार होतं, 5 महाभूत एकत्र देहाकार होतं. तै नाचवी चहूकडे, तो अहंकार उगा. या देहाला जर चहूकडे नाचवतं तो अहंकार. आणि याच्यानंतर ते स्टेटमेंट आहे व्हेरी इंटरेस्टिंग. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानापाठी, सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ही नवल अहंकाराची गोठी विशेषे न अज्ञानापाठी, जे साधे भोळे असतात ना, साधे भोळे नाही म्हणू शकत, अज्ञान, ज्यांना काही जास्ती ज्ञान नाहीये. सी वी हॅव टू अंडरस्टँड, ज्ञान म्हणजे हे भौतिक ज्ञान जे म्हणू शकतो, किंवा ऐहिक ज्ञान जे आहे, दॅट इज स्टील अज्ञान ओनली, बिकॉज दॅट इज नॉट द ग्रेट अल्टिमेट ज्ञान.
ज्ञान विज्ञान म्हणू शकतो आपण त्याला, जे सत्स्वरूपाचं आहे त्याला विज्ञान किंवा ज्ञान आपण असं म्हणू शकतो. आता हे काय म्हणतात, म्हणून कॉन्टेक्स्ट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. नवल अहंकाराच्या गोठी विशेषण लागे अज्ञानापाठी. हे हा अहंकार ज्यांना जास्ती काय माहिती नसतं, ज्यांना असं माहितीये की मला काय जास्ती माहित नाहीये, त्यांच्या मागे जास्ती नसतो हा अहंकार. सज्ञानाचे झुंबे कंठी नाना संकटी नाचवी. पण ज्याला माहिती असतं त्याला खूप अहंकार असतो, त्याला खूप नाचवतं. तर आपल्याला काय, आपण दोन जण बोलतोय आणि आपल्याला काय माहिती नाही जास्ती, आणि जर कोण बोलला तुला काय माहित नाही, तर आपल्याला काय वाटत नाही. पण आपण काय एखाद्या विषयाचे प्रोफेसर असू आणि कोण बोललं, "नाही रे तुम्हाला नाही माहितीये", मग किती राग येतो. दॅट इज, इट इज इन दॅट कॉन्टेक्स्ट. नवल नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. नाना संकटी नाचवी अहंकार. आता बुद्धी जे म्हणजे, आता नेक्स्ट बुद्धी गोज बाय सिक्वेन्स, अमेझिंग. आता बुद्धी जे म्हणजे ते ऐसा चिन्ही जाणीजे. बोलेले यदुराजे ते ऐके सांगो. आता बुद्धी काय ते सांगतो मी. तरी कंदर्पाचे निबळे इंद्रिये वृत्तीचे मेळे. विभांडून येती पाळे विषयांचे. तो सुख दुःखांचा नागोवा. जेथे उगाणे लागे जीवा. तेत दोहीसी बरवा पाडू जे धरी. काय चांगलं काय वाईट डिस्क्रिमिनेशन, ह्याच्यात सुख आहे की त्याच्यात सुख आहे, ह्याचं जे करतं ती बुद्धी. डिस्क्रिमिनेशन, हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, का हे मैळ हे चोख, ऐसे निवडी. हे दुःख आहे, हे सुख आहे, हे पुण्य आहे, हे पाप दोष आहे, हे मळलेलं आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, चांगलं आहे, हे ऐसे निवडी. जिये अधम उत्तम सुजे, जिये साने थोर बुझे. जिया दिठी पारके. विषोजीवी जे विषय असतात, हे अधम आहे, हे उत्तम आहे, हे साने आहे, हे थोर आहे, आणि जे बघून पारख करतो आपण विषयांची, तो तो ती बुद्धी. जे तेजत्वाची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवांची संधी. वसवीत असे अर्जुना ते गाजाण. बुद्धी तू संपूर्ण आता ऐके ओळखण अव्यक्ताची. हे सत्वगुणाच्या वृद्धीने बुद्धी होते. बुद्धी इज नोईंग, राईट. आणि जे आत्मया जीवाची संधी, आणि आत्मा आणि जीव ह्याचा अंडरस्टँडिंग ही बुद्धी करून देते. आणि जी बुद्धी आत्मा आणि जीवाची जे अंडरस्टँडिंग ऐक्य दाखवतं, त्याला संपूर्ण बुद्धी असं म्हणतात अर्जुना. व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपण 5 महाभूत बघितली. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, अहंकार जसा लपलेला असतो. आणि हा अहंकार जो भौतिक ज्ञान असतं त्याला जास्ती नाचवतो, संकटात पाडतो. नंतर बुद्धी, जी बुद्धी चांगलं वाईटाचं निवड करायला देते आपल्याला. ह्याचं सुख आहे, ह्याच्यात सुख आहे, ह्याच्यात दुःख आहे, हे सगळे वेगवेगळे पोलॅरिटीची अंडरस्टँडिंग करून देते. आणि जी जीव आणि ब्रह्माचं ऐक्य दाखवण्याची क्षमता, समजण्याची क्षमता असते, रिलेशनशिप, ती बुद्धी करते. दॅट इज दी डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑफ बुद्धी. आता नेक्स्ट काय आहे, बुद्धी अव्यक्त. अर्जुना ते जाणा बुद्धी तू संपूर्ण. बुद्धी तू संपूर्ण जे दाखवतं,
जीव आणि ब्रह्माचा एक आहे, त्याला संपूर्ण बुद्धी असं म्हणतात. आता ऐके ओळखण अव्यक्ताची, आता अव्यक्ताची ओळख आहे का? अव्यक्त म्हणजे काय? अनमॅनिफेस्टेड. पै सांख्याची या सिद्धांती प्रकृती जे महामती, तेची येथे प्रस्थिती अव्यक्त गा. सांख्या मताप्रमाणे महामती म्हणजे जे बुद्धीची एकदम अल्टिमेट बुद्धी आहे, महामती, त्याला प्रकृती असं म्हणतात. जी अव्यक्त नावाने पण ओळखली जाते. प्रकृती आणि अव्यक्त. आणि सांख्ययोग मते प्रकृती परिसविली तुंते ऐसे दोही परे जेथे विवंचिली, तेथ दुजा जे जीवदशा तिये नाव विरेशा, येथे अव्यक्त ऐसा पर्यावाहा. तरी पहालया रजनी तारा लोपती गगनी, का हारपे अस्तमानी भूतक्रिया, ना तरी देहो गेलिया पाठी देहादिक किरीटी, उपाधी लपे पोटी कृतकर्माची. जसं एखादं कापड असतं, त्याच्यामध्ये जे तंतू असतात, थ्रेड्स असतात, ते जणू काही लपलेले असतात, पण त्या थ्रेड्सनीच ते कापड बनलेलं असतं. किंवा जशी काय जेव्हा सूर्य येतो तेव्हा सगळे तारे जे असतात पण ते लपले जातात, लपल्यासारखे दिसतात. किंवा जी एखादा देह असतो ती क्रिया करत असतो आणि देह गेला की ती सगळ्या क्रिया अशा ज्या आता आपल्यामध्ये क्रियावान आहोत आपण आणि आपण क्रिया करत असतो, पण आपल्याला काही करायची इच्छा आहे, तर ती आपली क्रिया पोटेन्सी आत असते आणि मग तीच स्टोर्ड असते, ती पोटेन्सी ती अव्यक्त असते, ती मग व्यक्त होते. सो सिंग ते सगळं असं अव्यक्त म्हणजे ही इज गिव्हिंग एक्झाम्पल्स ऑफ अव्यक्त. ह्याला डिरेक्ट असं एक्झाम्पल नसतं, इज गिव्हिंग डिफरंट ऍस्पेक्ट्स. अजून एक्झाम्पल्स का बीज मुद्रेया तू थोके तरु समजतू का वस्त्रापण तंतू दशेरा आहे. जसं बीजामध्ये पूर्ण वृक्ष असतं, तैसे सांडोनिया स्थूळ धर्म महाभूते भूतग्राम लया जाती सूक्ष्म होवनी जेते. हे महाभूत असतात ते सूक्ष्म रूपाने, स्थूळ नाही सूक्ष्म रूपाने ते अनमॅनिफेस्टेड फेज मध्ये राहतात. अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे, आता ऐके आघवे इंद्रिय भेद. असं अव्यक्ताचं स्वरूप त्यांनी दाखवलं. सगळं जे असतं ते अव्यक्त स्वरूपात असतं, राईट. आता इंद्रिय भेद तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसना ये जाण ज्ञान करणे पाचे हे ज्ञानेंद्रिय ये तत्वे मेळांपकी सुख दुःखाची उखी विखी बुद्धी करीती मुखी पाचे इहे. बुद्धी ह्या इंद्रियांना जे येतं ते चांगलं वाईट ह्याने सुख मिळेल नाही मिळेल हे डिस्टिंक्शन करत असतं. मग वाचा आणि कर चरण आणि अधोद्वार पायु हे प्रकार पाच आणिक. माउथ, हँड्स, लेग्स, एक्सक्रीटल ऑर्गन्स आणि जेनिटल ऑर्गन्स असे पाच आणिक ह्याला कर्मेंद्रिय म्हणतात. कर्मेंद्रिये म्हणपती त्याला कर्मेंद्रिय म्हणतात. त्याला ज्ञानेंद्रिय म्हणजे वी जस्ट टेक इनपुट फ्रॉम दॅट, आणि कर्मेंद्रिय म्हणजे वी गिव्ह आउटपुट, वी ऍक्ट. कर्मेंद्रिय म्हणपती ती ये जाणी जती ऐके कैवल्यपती सांगतसे. कैवल्यपती कोण? कृष्ण सांगतोय. आता इंद्रियांचं झालं. पै प्राणांच्या अंतौरी क्रियाशक्ती जे शरीरी तियेची रिगा निगी द्वारी पाचे इही.
जे प्राण आहेत प्राणात त्यांच्यामुळेच क्रिया किंवा एनर्जीनी काम करतात बॉडी. पण हे सगळे जे कर्म करतात ना ही कर्मेंद्रिय त्याच्या मागचा सोर्स आहे हे प्राण. एवं दहा ही करणे सांगितले देवो म्हणे परिसाता पुढेपणे मनते ऐसे. आता मी 10 इंद्रिय सांगितले, आता मनाबद्दल सांगतो. जे इंद्रिया आणि बुद्धी माझारी रिलिये संधी रजोगुणाची खांदी तरळत असे. इंद्रिय सेन्स ऑर्गन्स आणि बुद्धी यांच्या जो मध्ये असतं त्याची संधी कनेक्शन इज माइंड. आणि हे रजोगुणाच्या खांदी तरळत असे. चंचल असतं खूप. रजोगुण असतं हे मन. नाळी अंबरी का मृग तृष्णा लहरी तैसी वायाची फरारी वावो जाहले. जसं स्कायचा ब्ल्यूनेस जो आहे, actually there is no blueness, it is just an appearance that it is blue. You all know that, right? There's no blue color. I think I had one saying whatever is like infinite, it appears to be blue, so blue आहे ते appearance. किंवा मृगतृष्णा म्हणजे मिराज. तसं हे मन आहे. इट डझंट हॅव इट्स एक्झिस्टन्स, इट अपियर्स टू एक्झिस्ट असं ही सेइंग. आणि ओके, दॅट्स व्हॉट ही सेइंग. आणि शुक्र शोणिताचा सांधा. शुक्र म्हणजे मेल स्पर्म सिमेन आणि शोणी विमेन एग. सांधा त्यांची संधी होती त्या. मिळता पाचांचा बांधा. ते त्यांचं मिलन झाल्यावर प्राण तिथे तयार होतो. 5 वायू तत्व दशधा एकची जाहले. एकच वायू वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये जातो त्या बाळाच्या आणि इट स्टार्ट्स फंक्शनिंग. एकच असतो पण इट स्टार्ट्स बिकॉज ऑफ इट्स डिफरंट फंक्शन्स, इट हॅज डिफरंट नेम्स. मग ती ही 10 भागी देह धर्मांची खैवंगी अधिष्ठिले अंगी आपुलाल्या. मग वेगवेगळे जे त्याचे धर्म आहेत, फंक्शन्स आहेत, त्याप्रमाणे ते करत राहतात. तेथ चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ म्हणून रजांचे बळ धरिले तेने. मग एकच जे खूप चंचल असतं ते मन असतं ते निर्माण अपियर होतं. and it is based on रजगुण. तै बुद्धी से बाहेरी अहंकाराच्या उरावरी ऐसा ठाया माझावरी माझारी बळीयावले. तो बुद्धी आणि अहंकार या दोघांच्या नावावर खूप उड्या मारतो. कोण? मन. इट डझंट हॅव इट्स ओन एक्झिस्टन्स, इट्स डिपेंडेंट ऑन बुद्धी अँड अहंकार. वायामन हे नाव एरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. वायामन हे नाव, उगीच नाव दिलंय त्याला ऍक्च्युली. एरवी कल्पनाची सावेव, अदरवाइज इट इज ऍक्च्युली जस्ट रिअली एन अपिअरन्स. जयाची संगे जीव दशा वस्तू. ह्याच्या संघामुळे, बिकॉज ऑफ द असोसिएशन विथ द माइंड, there is a sense of jiva bhav. Otherwise there is no. And you have to understand, that's why in Yoga Shastra also it is Yoga Chitta Vritti Nirodha. When Chitta Vritti Nirodha happens, the mind ceases. Mind is not nothing. If there are no thoughts, there is no mind. जे प्रवृत्तीसी मूळ कामा जयाचे बळ. मन प्रवृत्तीच्या मूळ असं. सगळं जे आपण करायला प्रवृत्त करतो त्याच्या मुळामध्ये मन असतं. काम म्हणजे इच्छा, डिझायर, त्याचं बळ असतं. काम जयाचे बळ जे अखंड सूये छळ अहंकारासी
खूप छळ करतो अहंकाराचा, खूप. म्हणजे सांगतो तुम्हाला कसा करतो तो. अहंकार म्हणजे काय? आयडेंटिटी, आय एम दिस, राईट. कोणतरी आपल्याला काहीतरी बोललं, मग अहंकार असतो तिथे. मग आपल्याला मन बोलतो, असं कसं बोललं, असं नाही, मी नाही ऐकून घेणार, असं का बोललं, हे का केलं, ते काय केलं. मन छळ करतं अहंकाराचा. सिरियसली, इट क्रिएट्स सो मच ऑफ प्रॉब्लेम माइंड. जे इच्छते वाढवी, आशेते चढवी. ते इच्छाला वाढवतं, आशाला चढवतं. जे पाठी पुरवी, भायासी गा, भयासी गा. आणि फिअर इज व्हेरी व्हेरी, खूप पाठीमागे मागे धावतं आपल्याला भीतीमुळे मन. द्वैत जेथे उठी, अविद्या जेणे लाठी. द्वैत, ड्युअलिटी, अविद्या, इग्नरन्स. जे इंद्रिया ते लोटी, विषयान माझी. आणि इंद्रियांना विषयांमध्ये पाठवत असतं कोण? मन. संकल्पे सृष्टी घडी, संकल्प, माइंड मध्ये संकल्प सृष्टी घडवतं ते. सवेची विकल्पुनी मोडी, पण विकल्पाने ते मोडतं पण. लाईक फॉर एक्झाम्पल, आपण ना एक नवीन बिझनेस काढू, संकल्प, अरे नाही रे, एवढं कुठे काय पैसे जाऊ, कोरोना पण चाललंय, हे पण चाललंय, ते पण चाललंय. विकल्प मोडत. संकल्प आणि सृष्टी घडी, विकल्पाने मोडी. मनोरथांची या उतरंडी, उतरी रची. खूप मनोरथांची, म्हणजे इज विशफुल हॉर्सेस मध्ये इज जस्ट क्रिएटिंग डिफरंट थिंग्स. जे भुलीचे कुहर, वायुतत्वाचे अंतर. बुद्धीचे द्वार, झाकविले जेणे. वायुतत्वाचे अंतर, जे भुलीचे कुहर. इट एखादा क्रेझी करू शकतो ते, भुलवतं कधी कधी. वायुतत्वाचे अंतर, वायूपेक्षा फास्ट असतं हे मन, इकडे तिकडे, इथे ते. बुद्धीचे द्वार झाकविले जेणे. बुद्धीला माहिती असतं हे खाल्लं नाही पाहिजे, चांगलं आहे, निश्चयात्मक बुद्धी असते, पण ते बुद्धीचं पण दार झाकवतं मन. तेगा किरीटी मन, या बोला नाही आन. आता विषयाभिधान, भेदू ऐके. हे मनाबद्दल सांगला, आता विषयांबद्दल सांगतो, वेगवेगळे भेद. तरी स्पर्शु आणि शब्दू, विषयांचं स्पर्शु आणि शब्दू. रूपरसगंधू, हा विषयांचा पंचविदू. ज्ञानेंद्रिय, त्यांचे 5 विषय आहेत: शब्द, स्पर्श, रूपरसगंध. शब्द म्हणजे साऊंड. एहीची पाचे द्वारी, ज्ञानासी धाव बाहेरी. जैसा का हिरवे चारी, भांबावे पशु. हे इंद्रिय ह्या विषयांच्या मागे धावतात. जसा हिरवा चारा मिळाल्यावर कशी गाय धावते, तसं भांबावतात ते. सेल लागलाय, चला चला चला, जाऊया, घेऊया अजून. मग स्वरवर्णू विसर्गू, अथवा स्वीकार त्यागू. संक्रमण उत्सर्गू, विणमूत्राचा. आता जे कर्मेंद्रिय त्यांचे विषय. स्वर वर्ण विसर्गू, हे आपले जे शब्द आहे, अ आ इ ई उ ऊ, ते स्वर आहेत. आणि वर्ण म्हणजे क ख ग ग ग, आणि विसर्ग म्हणजे अह, राईट. मग स्वर वर्णू विसर्गू, अथवा स्वीकार त्यागू. संक्रमण उत्सर्गू, विणमूत्राचा. स्वीकार त्यागू ऑफ द हँड्स. संक्रमण आणि उत्सर्गू विणमूत्राचा, म्हणजे एक्सक्रिटिव्ह ऑर्गन्स. हे कर्मेंद्रियांचे 5 विषय साच. जे बांधोनिया माच, क्रिया धावे. ह्याच्याशीच रिलेटेड असतात सगळ्या क्रिया. ऐसे हे दाही, विषय ये देही. आता इच्छा तेही, सांगिजेल. आता हे 5 विषय, 10 विषयांचे विषय सांगितले. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ज्ञानेंद्रियांचं. आणि मग स्वर वर्ण विसर्गू,
स्वीकार, त्यागू, संक्रमण, उत्सर्ग, विणमूत्राचा, हे कर्मेंद्रियांचे विषय असे 10 विषय झाले. आता इच्छा काय ते सांगतो मी. हा, तरी भूतले आठवे, का बोले कानू झाकावे, ऐसियावरी चेतवे, जेगा वृत्ती. काहीतरी ऐकतोय आपण आवडत नाही आणि कान बंद करावा, असं अशी जी वृत्ती असते ती इच्छा. इंद्रिया विषयांचे भेटी, सरसीच जे गावठी, कामाची बहुटी धरोनिया. इंद्रिय विषय, इंद्रियांचे विषयांच्या पाठीमागे त्यांची जर इच्छा असेल तर ते जातात. ती इच्छा, त्याला इच्छा. जियेची उठलेपणे, मना सैंग धावणे, न रिगावे तेथ करणे, तोंडे सुती. जिये वृत्तीची आवडी, बुद्धी होय वेडी, विषया जिया गोडी, तेगा इच्छा. वेडी होते वृत्ती, बुद्धी वेडी होते, पाहिजेच 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 मला असं. तेगा इच्छा, दॅट इज डिझायर. आणि इच्छिलिया सांगडे, इंद्रिया अमीशन जोडे, तेथ जोडे ऐसा जोडावो पडे, तोच द्वेषू. आणि जे इच्छिलेलं आहे ते मिळालं नाही, त्याच्याशी इंद्रियांचं संगत झालं नाही, तर त्या मनात जे येतं किंवा जे असतं, दॅट थिंग इज कॉल्ड द्वेषू, इच्छा आणि द्वेष. आता यावरी सुख, ते एवं विद देख, जेणे एकची अशेष विसरे जीवू. मना वाचा काये, जे आपुली आणवाये, देह स्मृतीची जाये, मोडिती जे ये. सुख काय? सुख, सुखामध्ये तो सुख मिळालं की सगळं विसरून जातो माणूस, बेसिकली. दॅट इज व्हॉट ही इज सेइंग. जयाचे जालेपणे, पांगुळा होई जे प्राणे, सात्विकासी दुणे, वरीही लाभू, का आघबियाचिया इंद्रिय वृत्ती, हृदयाचिया एकांती, थापटूनी सुषुप्ती. आणि जे ऍक्च्युली सुखामध्ये इंद्रिया सगळे वगैरे सुषुप्ती होते मनात, ते डीप स्लीप मध्ये जातात. बेसिकली जर तुम्ही खरंच सुख अनुभवता ना, तेव्हा तुम्ही बाहेर काहीच अनुभवत नाही, ते आत्मसुखच असतं. डोळे बंद होतात ऑटोमॅटिकली, बिकॉज यू आर एन्जॉईंग विदिन. बाहेरचं काही नाही ऐकू येत, and you're really enjoying. It's very, very interesting. It's very subtle, सूक्ष्म. किंबहुना सोये जीव आत्मयाची आलो लाहे, जेथ जे होये तया नाम सुख. आणि ऐसे हे अवस्था न जोडता पार्था, जे जिचे न जे जिजे तेची सर्वता दुःख जाणे. आणि जी अवस्था नसते त्याला दुःख म्हणतात. ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलेची आहे, हे दोन्हीची उपाये सुख दुःखासी. आता असंग साक्षीभूता, देही चैतन्याची जे सत्ता, ते नाव पंडुसुता चेतना तेथ. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि जे असंग साक्षीभूत असतं, असंग साक्षीभूत, असंग म्हणजे डिटॅच, साक्षीभूत म्हणजे विटनेस किंवा ऑब्झर्वर. दॅट इज चैतन्य, दॅट इज अवेअरनेस किंवा चैतन्य. दॅट इज द नेम ऑफ चैतन्य, विच इज असंग साक्षीभूत. चेतना येथ, जे नखवनी केशवरी, उभी जागे शरीरी, जे तिही अवस्था तरी पालटेना. नखापासून केसापर्यंत असते ती चेतना, आणि म्हणजे ती उभ्या शरीरी असते. आणि ही तिन्ही अवस्था, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, वेकिंग, ड्रीम, डीप स्लीप, या तिन्ही स्टेट्स मध्ये ती असतेच, पालटेना, चेंज नाही होत ती. that ऑब्झर्वर इज देअर इन ऑल द 3 states.
In deep sleep state, we are just not aware. The observer is the one that you have to go to. Observer, who is not identified. If you get to the observer and if you remain in the observation state all the time, that is very amazing. Okay, that is Chaitanya. मन बुद्ध्यादी आघवी जियेचे नीटवटवी प्रकृती वन माधवी सदांची जे मन बुद्धी हे सगळे ना टवटवीत राहतात. कशामुळे? या चेतनेमुळे. जडाजडी अंशी राहते जै सरिसी ते चेतना गा तुझसी लटिके नाही पैरावो परिवारू नेणे अज्ञाची परचक्र जिणे का चंद्राचे पूर्णपणे सिंधू भरती नाना भ्रमाकाचे सन्निधान लाहो करी सचेतन का सूर्य संगूजन चेष्टवीक अगा मुखमेळे विण पिलियाचे पोषण करी निरीक्षण कूर्मी जेवी. ही चेतना कशी असते? तिच्या मिअर प्रेझेन्सनीच सगळं फुलतं. लाईक सिंधू मध्ये भरती येते, ओशन मध्ये भरती येते चंद्रामुळे. अट्रॅक्शन जस्ट बाय प्रेझेन्स. नाना भ्रमकाचे सान्निधान लोहो करी सचेतन. म्हणजे जे मॅग्नेट असतं ते लोहाला खेचून घेतं. ते जवळ नाही, फक्त लांबूनच, जस्ट बाय मिअर प्रेझेन्स, दॅट फील्ड. किंवा सूर्याच्या संघाने सगळ्यांच्या काम करण्याची चेष्टा होते. आणि मुखमेळे विण पिलियांचे पोषण का निरीक्षण कूर्मी जेवी. आता हे आय हॅव नॉट ऑब्झर्व, पण जे कासव असतात ना, कासव ते त्यांच्या पिल्लांचं फक्त लांबून दृष्टीनेच पोषण करतात. आय डोंट नो हाऊ दॅट इज, पण दिस इज एन एक्झाम्पल इज गिवन. पार्थातिया परी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाची करी उपेगू जडा मग ती चेतना म्हणी पै अर्जुना आता धृती विवंचना भेदू ऐक. दिस इज चेतना विषयी सांगितलं. आता धृती बद्दल सांगतात. धृती तरी तत्वा परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नवे पृथ्वी ते नीरे ननाशिजे नीरा ते आटी तेज तेजा वायुसी झुंज आणि गगनत्व सहज वायू भक्षी देवीची कोणीही वेळे आपण काहीस याही न मिळे आता रिगोनी वेगळे आकाश हे. नेव्हर थॉट अबाउट इट दिस वे. ते म्हणतात की मी तुम्हाला आता धृती काय ते सांगतो. धृती किंवा धैर्य म्हणजे हे वेगवेगळे 5 महाभूत आहेत, पण त्याच्यामध्ये त्यांच्या स्वभावाप्रमाणे व्हॉट हॅपन्स इज पृथ्वी ते नीरे नाशिजे नीरा ते आटी तेज वायुसी झुंज हे परस्परी वैर आहे असं जनरली ऑब्झर्व केलं जातं. म्हणजे पाण्याला ते धरती रोखू शकते किंवा धरती पाण्यात विरघळते किंवा अग्नी आहे त्याला पाणी विझवते किंवा वायू आहे ते अग्नीला जास्ती हे करू शकते, पेटू शकते. ऍट द सेम टाइम फोर्सफुल वायूनी अग्नी विझते. सो इट लुक्स लाईक ते विरुद्ध आहेत. दे आर नॉट फ्रेंड्स. असं ऐसे 5ही भूते नसाहाती एकमेकांते कितीही ऐक्यते देहासी येती. पण हे सगळे देहात एकत्र येतात. द्वंद्वाची
उखी विखी सोडूनी वसती एकी, एकेका ते पोखी निज गुणे गा. पण हे सगळे एकत्र येऊन राहतात एकत्र आत बॉडीमध्ये. दे डोंट फाईट. आणि निज गुणात त्यांचा जसा गुण आहे तसं ते गुणामध्ये राहतात. ऐसे न मिळे तया साजणे, चळे धैर्य जेणे तया नाव म्हणे धृती मी गा. आणि ते असे मिळत नाहीत, पण ते व्यवस्थित राहतात एकत्र, त्याला धृती असं नाव दिलंय. इट इज व्हेरी डिफिकल्ट, ऑल काइंड ऑफ थिंग्स दॅट हॅपन. आणि जीवेसी पांडवा, या 36 मेळावा, तो हा येत जाणावा, संघातू पैगा. आता त्यांनी 36 डिफरंट एलिमेंट्स डिस्क्राईब केले आपल्याला. धृती, इच्छा, बुद्धी, अहंकार, अव्यक्त, 10 इंद्रिय, 10 विषयांचे गुण आणि पंचमहाभूत, असं करून एकूण 36 आहेत. ह्या 36 मेळावा, तो हा येथ जाणावा, संघातू पैगा. एवं 36 भेद सांगितले तुझे, तुझ विशद. आय हॅव एक्सप्लेन टू यू ब्रीफली. यया ये तुले या ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे. This whole thing together is called क्षेत्र. रथागंगाचा मेळावा, जे रथू म्हणजे पांडवा, का अधोर्ध्व अवेवा नावदेहो, करी तुरुंग समाजे, सेना नाम निफजे, का वाक्ये म्हणितजे पुंजे अक्षरांचे. रथ, वेगवेगळी माणसं, हे सगळे आणि सगळे एकत्र म्हणून आपण त्याला सेना म्हणतो. नुसतं रथांना, नुसतं माणसांना नाही म्हणत, सगळं होल समम बोनस, कलेक्टिव्हली वी कॉल इट सेना. करी तुरुंगा समजे, सेना नाम निफजे, का वाक्ये म्हणजती पुंजे अक्षरांचे, किंवा वाक्य. एक 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 शब्द असतं, ते एकत्र मिळून ती शब्द, त्याला वाक्य म्हणून एक वेगळं नाव आहे ना. असं डिफरंट कंपोनंट. का जलधारांचा मेळा, वाच्य होय आभाळा. म्हणजे वेगवेगळे जलधारांचा मेळा, म्हणजे वेगवेगळे छोटे छोटे ढग आले एकत्र की त्याला एकूण आपण मिळून आभाळ म्हणतो. नाना लोका सकळा नाम जग, आणि वेगवेगळे लोक, देश, त्याच्यामध्ये लोक, त्याला आपण जग म्हणतो. का स्नेह सूत्रवन्ही, मेळुएत एक स्थानी, धरिजे जो जनी, दीपू होय. स्नेह म्हणजे तूप, सूत्र म्हणजे वात, आणि वन्नी म्हणजे आग, ह्यांना एकूण मिळून आपण दीपू म्हणतो. तैसा 36 ये तत्वे, मिळती जेणे एकत्वे, ते समूह परत्वे क्षेत्र म्हणजे. म्हणून हे 36 वेगवेगळे आहेत, त्यांना एकत्र ही तत्व केली की त्याला समूहाला वेगळं नाव मिळतं, आणि दॅट इज क्षेत्र. यू नो, इट इज प्रिटी अमेझिंग हाऊ डिटेल्ड, how much he wants us to understand. What an amazing teacher he is. You know, एक आणि मग आपण ह्याला क्षेत्र म्हणतात. इट इज सो, असं बघायला गेलं तर सिम्पल आहे, but then he's giving different examples that this is the way Shastra teaches. मनाला आहे तसं नाही, जे एक्झिस्टिंग आहे, जे रूल्स, he is not creating something, because something that is collective gets a different name. So that's what he's trying to tell us. Such a simple thing, but he's trying to tell us that this is how the Shastra people teach. Very methodical, very logical.
आणि आपण जर शास्त्राचा अभ्यास केला ना, तर आपल्या बोलण्यात, आपल्या प्लॅनिंगमध्ये, आपल्या एक्झिक्युशनमध्ये पण तसं डिसिप्लिन येतं. यायला पाहिजे. आणि वाह्यतेनी भौतिके पाप पुण्य येथे पिके म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणू. आणि ह्याच्यामध्ये ह्या भौतिकात पाप पुण्य वेगवेगळ्या गोष्टी येतात बाहेर. म्हणून आम्ही ह्याला क्षेत्र म्हणतो. क्षेत्र म्हणजे काय? फील्ड. फील्डमध्ये आपण काही टाकलं की उगवतं. So he's not given an illogical name. ABCD is equal to Z. No. Think this because a different Papa Punya comes out of it. That's why I've given it the name Kshetra. किती किती बारकाईने विचार केलाय बघा. आणि एकाचे निमते देह म्हणती ययाते परी असो हे अनंते नामेयया. काही जण म्हणतात त्याला देह, पण जाऊ दे, ह्याला अनंत नावं असू शकतील. ते काय आता बोलायचं. अनंत म्हणती यया ते परी असो हे अनंते नामे यया पै परतत्वा आरवते स्थावरा आतवते जे काही होते जाते ते क्षेत्रची हे. whatever happens, that is क्षेत्र. in this क्षेत्र हे सुरनर उरगी घडत आहे योनी विभागी ते गुणकर्म संगी पडिले साते हेची गुणविवंचना पुढा म्हणी पैल अर्जुना प्रस्तुती आता ज्ञाना रूप दावू. आणि हे क्षेत्र आहे ना, हे वेगवेगळ्या योनींमधनं बाहेर येतं आणि ते त्यांच्या गुणांप्रमाणे काम करतं. आता हे गुण काय येते नंतर सांगेन अर्जुन. ओके, हे सेम. पण आता मी प्रस्तुत करतो ज्ञान. त्याचं काय स्वरूप? आता ज्ञानाविषयी आहे का? ज्ञान क्षेत्र तव सविस्तर सांगितले स्वीकार म्हणून आता उदार ज्ञान ऐके. क्षेत्र सांगितलं, आता मी तुला ज्ञानाविषयी सांगतो. जया ज्ञाना लागी गगनगीताती योगी स्वर्गाची आडवंगी उमरडोनी न करीती सिद्धीची चाड न धरिती रिद्धीची भीड योग ऐसे दुवाड हेळसिती. ज्ञानासाठी ते सिद्धी रिद्धी ते डोंट केअर असं आहे. असं ते ज्ञान आहे. तपो दुर्गे ओलांडित क्रतु कोटी वो वांडित उलथुनी सांडित कर्मवल्ली नाना भजन मार्गी धावत उघडिया अंगी एक रिगिता ती सुरंगी सुषुम्नेची या. काय काय वेगवेगळे तप हे ते करतात, कारण ते प्राण तो सुषुम्नेत जावा म्हणून. बेसिकली ऐसे जिये ज्ञानी मुनीश्वरांची उठानी वेद तरुच्या पानोवानी हिंडिताती देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा जन्माचा सांडोबा टाकीत जे. हे जे ज्ञानी असतात ते उतावळे झालेले असतात ज्ञान घेण्यासाठी. मग ते काय वेदाची भरपूर पानं वाचतात, काय काय करतात, गुरूंची सेवा करतात, कारण त्यांना हे ज्ञान हवं असतं. जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणि जीवात्माची बुजणी मांडून दे. जीवात्म्याची बुजवणी एकत्व ते दाखवतं कोण? हे ज्ञान. जै इंद्रियाचे द्वारे आडी प्रवृत्तीचे पाय मोडी जै दैन्याची फेडी मानसाचे द्वैसाचे दुकाळू पाहे साम्याचे सुयाणू होये जया ज्ञानाची सोये ऐसे करी. दैन्य जातं त्या मनाचं. दैन्य म्हणजे काय? सॉरी फिलिंग. असं कधी पण असं हे झालं, पण हे असं झालं असं चांगलं असं सगळं चांगलं आहे, पण ते जरा असतं अजून तर असं दैन्य मनाचे. द्वैताचे दुकाळू पाहे साम्याचे सुयाणे होय जे ज्ञानाची सोये ऐसे करी.
हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे स्थिती काय होते, साम्य होतं, समत्व वाटतं सगळीकडे. मदाचा ठावोची पुसी, जे महामोहा ते ग्रासी, नेदी आप परू ऐसी भाष उरो. हे या ज्ञानाने मद मद म्हणजे उन्मत्त ॲरोगन्स चा नाश होतो. महामोहा ते ग्रासी, महामोहा इट गल्प्स अवे द महामोह. आप परू हे माझं, हे दुसरे, ते अशी भाषा उरत नाही. जे संसाराते उन्मुळी, संकल्प पंकु पाखाळी, अनावरा वेटाळी, ज्ञानाते जे जयाचे निजालेपणे, पांगुळा होईल त्राणे, जयाचे नि विंदाणे, जग हे चेष्टे, जयाचे नि उजाळे, उघडती बुद्धीचे डोळे, जीव दोंदावरी लोळे, आनंदी आनंदाची या बुद्धीचे डोळे उघडतात आणि आनंदात लोळतो ते मन, जीव. ऐसे हे ज्ञान, ज्ञानाचं हे सांगतायत. पवित्रतैक निधान, जेथ विटाळले मन, चोख कीजे आत्मया जीव बुद्धी, जे लागली होती क्षयव्याधी, ते जयाची सन्निधी निरुजा कीजे. त्याला क्षयबुद्धी म्हणजे इट वॉज इट हॅड दिस डिझीज ऑफ आयडेंटिटी दॅट हॅज बीन रिलीव्ड नाव बिकॉज ऑफ दिस ज्ञान. हे अनिरूप्य की निरूपिजे, एकता बुद्धी आणि जे वाचनी डोळा देखिजे, ऐसे नाही. हे अनिरूप आहे. बुद्धी आणि वाचा आणि डोळा हे नाही त्याला बघू शकत. मग ऐसे ये शरीरी, जे आपुला प्रभाव करी, ते इंद्रियाची व्यापारी, डोळा ही दिसे पै वसंताचे रिगवणे, झाडांचे नि साजेपणे, जाणीजे तेवी कारणे, सांगती ज्ञान. हे दिसत नाही डोळ्याला की कसं ज्ञान दुसऱ्यांना मिळतं ते, पण आपण जसं काय वसंत ऋतू आल्यावर आपल्याला कळतं तसं आपल्याला कळतं ही माणसं ना, ज्ञान ह्या माणसाला ज्ञान झालंय असं. अगा वृक्षासी पाताळी, जळ सापडे मुळी, जे शंखाची बाहळी बाहेर दिसे. जर मुळांना प्रॉपर पाणी आहे तर ते आपल्याला कळतंच. कसं? त्या झाडांवर छान पालवी येत असते नेहमी, आपल्याला बघायला नाही लागत खोदून रोज. दॅट इज द इंडिकेशन. का भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव, सुकुली सुकुली नाचे, अथवा संभ्रमाची आयती, स्नेहो जैसे ये व्यक्ती, का दर्शनाची प्रशस्ती, पुण्यपुरुष ना तरी केळी कापूर जाहला, जेवी परिमळे जाणो आला, का भिंगारू दीपू ठेविला, बाहेरी फाके, तैसे हृदयचे ज्ञाने, जिये देही उमटती चिन्हे, तिया सांगो आता अवधाने, चांगे ऐक. आता ते म्हणतात की ज्या व्यक्तीला ज्ञान झालेलं असतं ती व्यक्ती कशी असते, म्हणजे त्याचं जे ज्ञान झालंय हे कळतंच. कसं? जर एखादा दीप आहे तर त्याचा उजेड दिसणारच ना बाहेर, किंवा कापूर जर आहे तर त्याचा वास बाहेर जाणारच अराउंड. सो बेसिकली त्या व्यक्तीला ज्ञान आहे की नाहीये, किंवा ज्ञान आहे तर ते आपल्याला कळतं त्यांच्या वागणुकीवरनं किंवा व्हॉटएव्हर. तर ते आता मी तुला सांगणार आहे ते ऐक. तैसे हृदयाचे निध्याने,
जे देही उमटती चिन्हे, तिये सांगो आता अवधाने. चांगे ऐक, चांगल्यापणे ऐका, ऐक केअरफुली. कसं ते सांगतात, की एक आधी उदाहरण देतात, की नाना आचार गौरव सु सुकुलीनाचे सुकुलीनाचे अथवा संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती का दर्शनाची ये प्रशस्ती. पुण्यपुरुष कुण कुठल्या चांगल्या घरातला माणूस आहे की नाही, हे आपल्याला काय त्यांच्या घरात जावं नाही लागत. त्याच्या आचारावरनं कळतं आपल्याला. How he speaks, how he or she speaks, how he behaves with the elderly people, how he sits. हे त्यामुळे म्हणजे जसं जर त्यांचा तो गुण असेल, तर ते ज्ञान असेल, तर ते कळतं असं. तर ते व्यवस्थित ऐका असं सांगतात. आता ह्या ओवीवर त्यांचे एक ओवी आहे. अक्षरशः 8 शब्दांची 8 शब्दांचा एक श्लोक आहे. 7वा श्लोक. त्याच्यावर 300 ओव्या लिहिल्यात त्यांनी. ऑलमोस्ट 300 अं, 300 ओव्या लिहिल्यात. ज्ञानी जो माणूस आहे त्याची लक्षणं. त्याच्यावर 300 ओव्या लिहिल्यात. त्यामुळे आज 300 ओव्या तर होणार नाहीत. पण मी एक 5-10 ओव्या करतो. तरकमणे ही विषयांचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया. ह्या माणसाला कधी अ, वि विषयीचे साम्य होणे न रुचे. म्हणजे ह्याला काय कुठल्याही विषयात त्याचा खूप आवड असते असं नाही. हं. आथिलेचे गुण वानिता मान्यपणे मानिता योग्य तेचा येता रूप अंगा. ते गजबजो लागे कैसा व्याधले रुंधला मृगू जैसा का बाही तरता वळसा दाटला जीवी. पार्था तेणे पाडे सन्माने जो साकडे गरिमे ते अंगाकडे ये वोची नेगी. जर कुणी त्या व्यक्तीचा मान सन्मान केलं तर त्याला ते खूप जड जातं, जड. आणि कोण त्याच्याबद्दल गजबजा केला ना, की "अरे, हा किती चांगला माणूस आहे, किती." तर ही गेट्स कन्फ्युज्ड, की आता आपण काय करायचं? तो गोंधळून जातो. "अरे, आता काय करायचं? हे आपल्याला खूप आपली खूप प्रशंसा करतात." दे कॅनॉट हँडल इट असं लिहिलंय. "पाथा तेणे पाडे सन्माने जो साकडे, गरिमे ते अंगाकडे येवेची नेदी." म्हणजे तो खूपच त्याला कोणी सन्मान दिला, की संकट आल्यासारखं वाटतं त्याला. अरे बापरे! आता काय करायचं असं. पूज्यता डोळे न देखावा, देखावी स्वीकीर्ती कानी नायकावी. हा आमुका ऐसी नोहावी सेची लोका. कोणी त्याच्या पाया वगैरे पडायला लागलं त्याला आवडत नाही. पूज्य नो. स्वीकीर्ती कानी नायकावी, स्वतःची कीर्ती कानाने त्याला ऐकवत नाही. हा अमुका ऐसे नोहावी सेची लोका. हा अमुका असा इतका चांगला ऐकवत नाही त्याला. तेथ सत्काराची गे गोठी, हे आदरा देईल भेटी मरणेसी साठी नमस्कारिता. तर सत्कार करण्यापेक्षा त्याला असं वाटतं मेलेलो बरं मी. नको मला सत्कार वगैरे. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे महिमे भेणे. वाचस्पती सारखं इतकं ज्ञान असतं त्याला, सर्वज्ञता, पण वेड्यासारखं काय कळत नाही असं कधी कधी वागतो. महिमे भेणे, त्याची महिमा खूप होईल म्हणून. चातुर्य लपवी महत्व हारवी पिसे पण मिरवी आवडोनी. हे माझ्या मागे जे बसलेत ना माझे गुरु,
चातुर्य लपवी, महत्व हारवी, पिसेपण मिरवी, आवडोनी. This is all description of him. This is all description of my guru. काही करायचं ते. These are the indicators of the jnani. Okay. Om Purnamada Purnamidam Purnat Purnamudachyate Purnasya Purnamadaya Purnamevavashishyate. Om Shanti Shanti Shanti. Harihi Om Shri Gurubhyo Namaha. Harihi Om. Slowly डोळे उघडा. हरि ओम.